ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी हलोका, प्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी हलोका, प्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं अभयची जगन्नाथपुरीची यात्रा, बालपणीचे स्वप्न साकार झाले आणि आता पुढे अभयचरण भाग 13. भगवान श्री जगन्नाथांची अद्भुत प्राकट्य लीला. সুখেরো লাগিয়া এই ঘর বাঁধিনু, অনলে পুড়িয়া যায়. আমি সুখেরো লাগিয়া এই ঘর বাঁধিনু, অনলে পুড়িয়া যায়. সুখেরো লাগিয়া. तू किती भाग्यवान आहेस. चांगलं घर, चांगला नवरा मिळालाय, मग असं दुःखी गाणं का गातेस? बुद्धू, अगं हे फक्त गाणं आहे. मला सगळं माहितीये. तुझे हे गेले ना तुला एकटीला सोडून, म्हणून तू उदास आहेस ना. काहीही काय, मी का उदास होईन? त्यांना एकटं जायचं होतं म्हणून ते गेलेत ना. दुःखी तर तेच होत असतील तिकडे एकटे. अच्छा, मग तू अशी दिवसभर एकटीच आकाशाकडे उदास नजरेने बघत काय तारे मोजतेस? हा, तू जरा गप्प बसशील का? बरं मग चल ना, चल बागेत जाऊन आपण झोपाळ्यावर बसू. नको नको, मला नाही यायचं. चल ना, नाही, तू जा. चल ना, चल ना राधा, आपण बागेत बसून गप्पा तुला मारू. सांगितलं ना, चल. मला नाही यायचं, तूच जा. ऐकलत का? हम्म, मला खूप काळजी वाटतेय हो. हम्म. काय झालं? मी विचार करत होते की कसला विचार? अभय परत तर येईल ना. का का नाही येणार? नाही, तुम्हाला माहितीये ना, अभयच्या कुंडलीमध्ये संन्यास लिहिलाय आणि आता तो पुरीला गेलाय आणि तिथे कुठल्या साधू संतांच्या प्रभावाखाली नाही. मला खूप भीती वाटतेय. हे बघ राधा राणीची आई, तुला सतत चिंता करायची सवय झाली आहे. तो काही 60 वर्षाच्या आधी संन्यास घेणार नाही. हा, तुला काळजी करायची काही गरज नाही. अहो, तो पुरीला गेलाय. जर तो तिथेच रमला तर, आणि संन्यास घेऊन तो तिथेच राहिला तर, माझ्या राधा राणीचं काय होईल? तुम्हाला तर काळजीच नाहीये. काय बोलतेस तू? हुश, बरं झालं तू परत आलास.
आम्हाला खूप काळजी वाटत होती. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आलास बेटा, काही हरकत नाही. तू येईपर्यंत आम्ही सुद्धा काही खाल्लेलं नाही. काकू, मला खरंच भूक नाहीये. तुम्ही दोघं कृपया जेवून घ्या. काळजी करू नकोस अभय, यावेळी मांस मासे नाही हे आहे. बरोबर बोलतायत बेटा. मी शुद्ध शाकाहारी जेवण बनवलंय. मला माफ करा, पण मी बेटा, तुझ्या काकीला असं नाराज करू नकोस. ती दिवसभर तुझ्यासाठी जेवण बनवत होती. तू दिवसभर उपाशी आहेस. मला खूप वाईट वाटतंय. मला क्षमा करा. मला तुम्हाला दुखवण्याची इच्छा नव्हती, पण मी हे नाही खाऊ शकत, कारण याच भांड्यात मांस आणि मासे शिजवता. পরব্রহ্মফীরা কুবলয় দলোৎফুল্ল নয়ন নিবাসী নীলাদ্রৌ নিহিত চরণন্ত শিরসি রসানন্দী রাধা সরস বপুরালিঙ্গন সুখ জগন্নাথ স্বামী নয়ন পথগামী ভবতু মে। জগন্নাথ স্বামী নয়ন পথগামী ভবতু মে। सुंदर, अति सुंदर. किती सुंदर गाता तुम्ही. खरं तर संपूर्ण जगताचं सौंदर्य भगवान श्री जगन्नाथांमध्येच सामावलं आहे आणि त्यांचं गुणगान करणारा एक एक शब्द सुंदरच असणार. म्हणूनच तर यापूर्वी मला अशी अनुभूती कधीच आली नव्हती. तुझं हृदय शुद्ध आणि पवित्र आहे, म्हणूनच तुला अशी अनुभूती झाली. श्री जगन्नाथांची कृपा आहे तुझ्यावर. कृपया मला आशीर्वाद द्या. श्री जगन्नाथांची माझ्यावर अशीच कृपा राहो. हो, नक्कीच राहील, कारण ही भगवान जगन्नाथांची नित्य लीला भूमी आहे. जेव्हापासून भगवंत इथे प्रकट झाले तेव्हापासून इथे येणारा प्रत्येक जण केवळ जगन्नाथाच्या दर्शनाने जणू पापमुक्त होतो. श्री जगन्नाथांची कृपा अगाध आहे. परंतु एक गोष्ट मला नाही समजली. तुम्ही म्हणालात की हे भगवंताचं नित्य लीलास्थान आहे, आणि नंतर म्हणालात की भगवंत इथं प्रकट झाले. हे कसे होऊ शकते? भगवान श्री जगन्नाथ गोलोकात राहतात, पण वेळोवेळी सर्व जीवांवर कृपा करण्यासाठी ते या भौतिक जगात प्रकट होतात. आणि जिथे जिथे प्रकट होतात तिथे नित्यधाम अवतरित करून लीलाविलास करतात. त्या धामांपैकी हे एक धाम आहे. तुम्ही कृपया मला सांगाल, भगवान जगन्नाथ या धामात कसे प्रकट झाले? चल, मी तुला सांगतो. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णच श्री जगन्नाथ आहेत. अनेक वर्षांपूर्वी समुद्रकिनारी नीलाद्री पर्वताच्या पवित्र भूमीवर भगवान श्रीकृष्ण नीलमाधव या रूपात प्रकट झाले. परंतु नीलमाधव श्री जगन्नाथ कसे बनले? अभय, ही एक अद्भुत घटना आहे. सत्ययुगामध्ये अवंती नगरीत एक अत्यंत धार्मिक आणि पुण्यवान राजा राहत होता. भगवंतांचं वास्तविक स्वरूप बघण्यासाठी तो इतका आतुर झाला होता की राज्यकारभारातून त्याचं लक्षच उडालं. काही दिवसापासून माझं मन राज्यकारभार आणि सुखसमृद्धी कशातही लागत नाहीये.
भगवंताच्या पावन दर्शनासाठी माझं मन व्याकुळ झालंय. पण मला माहित नाही की मला भगवंताच्या दर्शनाचे सौभाग्य कधी आणि कसं लाभणार. तुमच्यापैकी जर कुणाला माहित असेल की माझी इच्छा कशी पूर्ण होईल ते, तर कृपा करून मला सांगा. महाराज, या सत्ययुगात भगवंतांचं दर्शन प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे ध्यान. अष्टांग योगाद्वारे ध्यान करून हृदयातील परमात्मा रूपी भगवंताचे दर्शन केले जाऊ शकते. राजपुरोहितजी, कृपा करून मला मार्गदर्शन करा आणि त्या परमसिद्ध मार्गावर पुढे जाण्याचा मार्ग सांगा. महाराज, अष्टांग योगाच्या पूर्ण प्राप्तीसाठी मनुष्याला एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा पर्वत शिखरावर जायला हवं. भगवंताच्या परमसुंदर रूपाच्या दर्शनासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यासाठी कितीही कठोर तपश्चर्या करावी लागली तरीही मी करेन. पण महाराज, तुम्ही असे निघून गेलात तर राज्यकारभार कोण सांभाळणार? ज्या प्रजेला तुम्ही स्वतःच्या कुटुंबासारखं सांभाळता, तुम्ही निघून गेलात तर त्यांचं पालन पोषण कोण करेल? महामंत्रीजी, माझ्या अनुपस्थितीत राज्याचा सर्व कारभार सेनापती वीरबाहू सांभाळतील. नाही महाराज, तुमच्यासाठी हा सेवक काहीही करायला तयार आहे, परंतु राज्यकारभार सांभाळण्यासाठी तो असमर्थ आहे महाराज. महामंत्र्यांच्या सहाय्याने तुम्ही या राज्याचा कारभार अवश्य सांभाळू शकाल. महाराज, मला क्षमा करा महाराज. मी तुमच्यासाठी प्राण सुद्धा देऊ शकतो, पण राज्यकारभार सांभाळणं मला शक्य नाही. कल्याणमस्तु. महाराज इंद्रद्युम्न, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या सच्चित आनंद स्वरूपात समुद्रकिनारी नीलाद्री पर्वताच्या शिखरावर नीलमाधव या रूपात प्रकट झाले आहेत. आपण मला हे अनुपम आश्वासन दिलं आहे. मी तुमचा ऋणी आहे. कुठे गेले ते ब्राह्मण? अरे, आत्ता तर इथेच होते. ते अचानक अदृश्य झाले. महाराज, आज भगवंतांच्या असीम कृपेमुळे हा शुभ संवाद आम्ही सगळ्यांनी ऐकला. सभेत उपस्थित सर्व ब्राह्मणगण, तुम्ही चारही दिशांना जाऊन शोध घ्या की नीलाद्री पर्वताच्या शिखरावर श्री नीलमाधव कोठे विराजमान आहेत आणि यथाशीघ्र परत येऊन हा शुभ समाचार महाराजांना द्या. महाराज, आम्ही चारही दिशांना श्री नीलमाधवांचा शोध घेऊ आणि मला खात्री आहे की लवकरच श्री नीलमाधवांचं स्थान आपल्याला सापडेल. परवानगीशिवाय आत आलो, क्षमा करा. मी अवंतीपुराहून आलोय. माझं नाव विद्यापती आहे. दूरच्या प्रवासामुळे मी खूप थकलोय. कृपा करून मला थोडं पाणी मिळेल का? माफ करा, मी सबर कुळातली आहे. आपल्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणांना पाणी देण्याचा मला अधिकार नाही. परंतु शबर कुळातली असूनही तू अत्यंत साधी, निष्पाप दिसतेस. कृपा करून मला थोडं पाणी दे. माझे पिताश्री आता येतीलच. तुम्ही कृपा करून ते येईपर्यंत थांबाल का? पिताश्री, पिताश्री, आज खूप भाग्याचा दिवस आहे. आज आपल्या घरी अवंतीपुराहून हे ब्राह्मण आले आहेत. हे तर माझं परम भाग्य आहे की आपल्यासारखे सन्माननीय ब्राह्मण माझ्या घरी अतिथी म्हणून आले.
मी प्रवासाने खूप थकून तुमच्या दारी आलो होतो, परंतु तुमच्या सुस्वभावी कन्येनं माझा उत्तमरित्या आदर सत्कार केला. मी तुमचा खूप आभारी आहे. आता मला निघायची अनुमती द्या. मी तुम्हाला विनंती करतो, लांबच्या प्रवासामुळे आपण खूप थकला आहात. काही दिवस इथे राहून आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा. सबरराज विश्वावसू विद्यापतीवर अत्यंत प्रभावित झाला आणि त्याने त्याची कन्या ललिताचा विवाह विद्यापतीशी करून दिला. विद्यापतीच्या लक्षात आलं की विश्वावसू रोज रात्री बाहेर कुठेतरी जात असतो. एक दिवस त्याने आपली पत्नी ललिताला याबद्दल विचारलं. तुझे पिताश्री रोज रात्री इतक्या उशिरा कुठे जातात? आणि पहाटे जेव्हा ते परत येतात तेव्हा त्यांच्या शरीराला इतका मोहक सुगंध येतो जो मी राजवाड्यात देखील कधी अनुभवलेला नाही. माझे पिताश्री भगवान नीलमाधवांची पूजा करायला जातात आणि तिथे कधी कधी स्वर्गातून देवी देवताही येतात आणि ते त्यांच्या बरोबर विविध प्रकारची पूजा सामग्री आणि सुगंधित फुलंही आणतात. म्हणूनच माझे पिताश्री आले की घरात सर्वत्र मधुर सुवास दरवळू लागतो. तुझे पिताश्री श्री नीलमाधवांच्या दर्शनाला रोज जातात का? कुठे आहेत नीलमाधव? मला सुद्धा तिथे घेऊन चल ना. ते श्री नीलमाधव कुठे आहेत खरंच मला नाही माहित. माझे पिताश्री तिथे कधीही कुणालाही नेत नाहीत. कदाचित त्यांना भीती आहे की सबरकुळातले असूनही ते नीलमाधवांची आराधना करतात. हे रहस्य जर कुणाला कळलं तर राजा त्यांना शिक्षा करेल. ललिताचं हे बोलणं ऐकून विद्यापतीला खूप आनंद झाला. त्यानं विश्वावसूकडे नीलमाधवांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. पण इच्छा नसतानाही ललिताच्या हट्टापोटी शेवटी विश्वावसू तयार झाला. पण त्याने अशी अट घातली की विद्यापतीला डोळ्यांवर पट्टी बांधूनच त्याच्याबरोबर यावं लागेल. विद्यापतीने ही अट मान्य केली. पण जाताना त्याने विश्वावसूच्या नकळत बरोबर मोहरीचं बी घेतलं आणि जाताना नीलाद्रीच्या मार्गात तो ते बी जमिनीवर टाकत राहिला, जेणेकरून नंतर त्याला हेच बी तो मार्ग पुन्हा शोधायला मदत करेल. श्री गोविंद घनश्याम पीतांबरधरं परं श्रीनन्दनन्दनं नौमि श्रीगोपीजनवल्लभम्. विश्वावसू, अनेक वर्ष तू माझी सेवा केली आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. परंतु आता महाराज इंद्रद्युम्नने ही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून तू असे समजू नकोस की मी तुझा त्याग करतोय. तुझ्या भक्तीमुळे मी कायम तुझ्या हृदयात निवास करेन. कोण बोललं? कोण बोललं? हे तुम्ही बोललात नीलमाधव? नाही नाही, ही तुमची वाणी असूच शकत नाही. तुम्ही असे मला सोडून जाणार नाही. मला माहिती आहे या ब्राह्मणानेच काहीतरी केलंय. हा इथे आला म्हणूनच तुम्ही मला सोडून जाताय का? तू माझा विश्वासघात केलायस. तू माझा जावई नसतास ना तर इथेच आता मी तुला संपवलं असतं. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. संपवून टाकेन. मी तुला सोडणार नाही. मी आता तुला सोडणार नाही. 2 महिने झाले. राज्यातील सर्व श्रेष्ठ ब्राह्मणगण परत आले आहेत, परंतु कुणालाही श्री नीलमाधवांविषयी काहीही माहिती मिळाली नाही. महाराज, तुम्ही निराश होऊ नका. प्रधान पुरोहित ब्राह्मण श्रेष्ठ विद्यापती अजून परतलेले नाहीत. ते नक्कीच श्री नीलमाधवांविषयी शुभ समाचार आणतील. पिताश्री ते कुठे आहेत? त्याला तर मी जंगलात बांधून ठेवलंय. त्याने फसवलं मला. मला भगवान नीलमाधवांची पूजा करण्यापासून थांबवलं. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही. काय? ओह,
पाहिलंस ललिता, तुझ्या पिताश्रीने मला कसं बांधलंय. चिंता करू नका, मी सोडवते तुम्हाला. तू मला प्राणापेक्षाही प्रिय आहेस. तू वेळेत आलीस म्हणून, केवळ तुझ्यामुळेच आज माझे प्राण वाचले. तू आली नसतीस तर या घनदाट अरण्यातील जंगली प्राण्यांनी मला संपवलं असतं, किंवा अन्न पाण्याशिवाय माझे प्राण गेले असते. मला त्वरित अवंतीपुराला जायला हवं. महाराज इंद्रद्युम्न यांना श्री श्री नीलमाधवांविषयी सांगायला हवं. त्यानंतर मी तुला घेऊन जाईन. थांबा, मला असे एकटे सोडून जाऊ नका. थांबा. महाराज, विद्यापती, महाराज, विद्यापती. महाराज, मला नीलमाधवांचं स्थान सापडलं महाराज. विद्यापती, कुठे आहेत माझे नीलमाधव? चल, मला तिथे घेऊन चल. त्यांचं साक्षात दर्शन घेऊन माझं जीवन सार्थक होईल. ते नीलाद्री पर्वताच्या शिखरावर एका दिव्य मंदिरात विराजमान आहेत महाराज. चला चला, आपण सगळे जाऊन नीलमाधवांना येथे घेऊन येऊ. चला चला. विद्यापतीने वाटेत पेरलेल्या त्या मोहरीच्या बियांची आता रोपं झाली होती. त्याच्याच आधारे विद्यापती राजासोबत तिथे पोचला. कुठे आहे श्री नीलमाधवांचा विग्रह? कुठे आहे श्री नीलमाधवांचा विग्रह? निश्चितच हे या शबर विश्ववसूचंच काम आहे. बोल बोल, तू भगवान नीलमाधवांना कुठं लपवून ठेवला आहेस? कुठं लपवून ठेवला आहेस? या संपूर्ण भागाला वेढा घाला. प्रत्येक घराची झडती घ्या. कुणालाही आत येऊ देऊ नका आणि बाहेरही जाऊ देऊ नका. मी बघतोच अजून किती वेळ हे लोक श्री नीलमाधवांना लपवून ठेवतात ते. जा. श्री नीलमाधवांना बघण्यासाठी आतुर राजानं शबरांच्या संपूर्ण गावाला वेढा घालण्याचा आदेश दिला. राजाच्या सैन्याने गावातील प्रत्येक घराचा शोध घेतला. स्त्रिया आणि मुलं वगळता इतर सर्वांना यातना देऊन श्री नीलमाधवांचा शोध घेण्याचा प्रयत्न राजाने केला, पण त्यांना ते विग्रह कुठेच सापडले नाहीत. नंतर एके रात्री स्वप्नवत स्थितीत राजाने एक दिव्य वाणी ऐकली. महाराज इंद्रद्युम्न, निष्पाप शबरांवर तू असा अत्याचार का करतोयस? आता तू मला नीलमाधवांच्या रूपात पाहू शकणार नाहीस, पण मी एका लाकडी ओंडक्याच्या रूपात समुद्रात प्रकट होईल आणि यापुढं तू माझी त्याच रूपात सेवा करशील. भगवंताच्या निर्देशानुसार राजा समुद्रकिनारी गेला. पाण्यावर तरंगणाऱ्या त्या दिव्य ओंडक्याचं दर्शन करून त्याला खूप आनंद झाला. त्यानं तो ओंडका बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु अयशस्वी ठरला. त्यानं आपल्या शक्तिशाली सैनिकांना आज्ञा केली, पण त्यांनाही यश मिळालं नाही. राजाची संपूर्ण सेना, हत्ती, घोडे यांची सगळी शक्ती पणाला लावूनही तो ओंडका बाहेर काढता आला नाही. आणि मग त्या दिव्य वाणीने पुन्हा निर्देश दिला. राजा इंद्रद्युम्न, तू ब्राह्मण श्रेष्ठ विद्यापती आणि शबर राजा विश्वावसू या दोघांना समुद्रकिनारी जायला सांग. ते नक्कीच मला पाण्यातून बाहेर काढू शकतील. विद्यापती, तुम्ही विश्ववसूला घेऊन जा आणि समुद्रातून तो दिव्य ओंडका घेऊन या, ज्यात माझे श्री नीलमाधव विराजमान आहेत. जा. जशी आज्ञा महाराज. ज्या लाकडाच्या दिव्य ओंडक्याला राजाची संपूर्ण सेना, हत्ती, घोडे हलवूही शकले नव्हते, त्याला विश्वावसू आणि विद्यापतीनं सहज समुद्रातून बाहेर काढलं. तो दिव्य ओंडका राणी गुंडीच्या हिच्या महालात आणण्यात आला. राजानं त्याचे विग्रह बनवण्यासाठी अनेक उत्तमोत्तम शिल्पकारांना बोलावलं, पण ओंडक्याला स्पर्श करताच त्यांची अवजारं तुटून पडत होती. विग्रह बनवणं तर दूरच, शिल्पकार त्या ओंडक्यावर ओरखडाही पाडू शकले नाहीत. जेव्हा राजा पूर्णपणे निराश झाला
त्यावेळी तिथे एक म्हातारा शिल्पकार आला आणि त्या वृद्ध शिल्पकाराने राजाला विनंती केली, महाराज, या उडक्यापासून मी भगवंतांचा विग्रह बनवू शकेन, परंतु माझी एक अट आहे. जितके दिवस मी काम करेन तेवढे दिवस दरवाजे बंद राहतील. या दरम्यान जर कोणी दार उघडले तर मी काम अर्धवट सोडून निघून जाईन. तुमच्या अटींचं पालन केलं जाईल. बंद दरवाजाच्या मागे त्या वृद्ध शिल्पकाराचं काम सुरू झालं. आतल्या आवाजाचा कानोसा घेत अधीर झालेला राजा मोठ्या अपेक्षेनं दरवाजाच्या बाहेर उभा राहायचा. शिल्पकाराचं कार्य रात्रंदिवस अखंड सुरू होतं आणि राजाही दिवस रात्र बेचैन होऊन त्या दरवाजापाशी थांबलेला असायचा. परंतु एका रात्री अचानक आतून आवाज येईनासा झाला. त्यामुळे अधीर झालेल्या इंद्रद्युम्नाला शिल्पकाराच्या अटीचं भानच राहिलं नाही आणि अतीव उत्सुकतेने दार उघडून त्यानं खोलीत प्रवेश केला. हे भगवंता, मी हे काय केलं? माझं वचन मोडलं. माझ्या या दुष्कर्मामुळेच भगवंताच्या श्री विग्रहाचं कार्य अपूर्ण राहून गेलं आणि तो वृद्ध शिल्पकारही म्हणूनच अदृश्य झाला आहे. मी याचं प्रायश्चित्त करेन. मी देहत्याग करून या पापाचं प्रायश्चित्त करेन. राजाने अपूर्ण राहिलेल्या विग्रहांसाठी स्वतःला जबाबदार धरत प्रायश्चित्त म्हणून अन्न पाणी सोडून देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्न पाणी सोडून देहत्याग करण्याचा निश्चय केला. त्यानं आपला राजमुकुट काढून ठेवला आणि राजसी वस्त्रांचा त्याग केला. कुश आसनावर बसून भगवंतांच्या चरणकमलाचं ध्यान करत तो देहत्याग करण्यासाठी सिद्ध झाला. आता आपण काय करायचं? 3 दिवसांपासून महाराजांनी पाण्याचा थेंबही घेतला नाही. त्यांनी देहत्याग करण्याचा निश्चय केलाय. इंद्रद्युम्न, असं समजू नकोस की विग्रहाचं कार्य अपूर्ण राहिलं आहे. मी माझ्या या रूपात आध्यात्मिक जगतात सदैव निवास करतो. हे भगवंता, तुम्ही परमकृपाळू आहात. म्हणूनच माझ्यासारख्या पतित जीवावर अशा प्रकारे कृपेचा वर्षाव करीत आहात. इंद्रद्युम्न, तू समुद्र किनाऱ्यावर एक भव्य मंदिर निर्माण कर आणि माझ्या दिव्य विग्रहांची स्थापना करण्यासाठी ब्रह्माजींना आवाहन कर. मी माझ्या याच रूपात संपूर्ण जगाचा नाथ अर्थात जगन्नाथ म्हणून प्रसिद्ध होईल. अशा प्रकारे भगवान जगन्नाथ आपले बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत प्रकट झाले. या रूपात भगवंत आपले हात पसरून उभे आहेत. असे हे सर्व संपन्न श्री जगन्नाथ तत्पर आहेत आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि भक्तांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी. सुखी राहा बेटा. अभय, तुझ्या इथे येण्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. मीच तुम्हाला खूप त्रास दिला. हे काय बोलतोस बेटा? तुझ्याकडून आम्ही खूप काही शिकलो आहोत. तुला माहितीये, तुझ्यामुळे तर आमचं जीवनच बदललंय. तू आम्हाला एक नवीन मार्ग दाखवलास. आजपासून या घरात आम्ही कधीही मांस मच्छी शिजवणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला याचा कधीच पश्चाताप होणार नाही. आता मला कळलंय, भक्ती मार्गाचं आचरण करून आम्हाला खूप शांती लाभेल. अच्छा, आता मला अनुमती द्या, मी येतो.
खरंच इतक्या लहान वयात याला इतकं ज्ञान? ती भविष्यवाणी खरीच आहे. एक दिवस अभयचरण सनातन धर्माचा महान प्रचारक होईल. विश्वावसू, अनेक वर्ष तू माझी सेवा केली आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. परंतु आता महाराज इंद्रदुम्नने ही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून तू असे समजू नकोस की मी तुझा त्याग करतोय. तुझ्या भक्तीमुळे मी कायम तुझ्या हृदयात निवास करेन. निष्पाप शबरांवर तू असा अत्याचार का करतोयस? आता तू मला नीलमाधवांच्या रूपात पाहू शकणार नाहीस, पण मी एका लाकडी ओंडक्याच्या रूपात समुद्रात प्रकट होईल आणि यापुढं तू माझी त्याच रूपात सेवा करशील. अशा प्रकारे भगवान जगन्नाथ आपले बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत प्रकट झाले. या रूपात भगवंत आपले हात पसरून उभे आहेत. असे हे सर्व संपन्न श्री जगन्नाथ तत्पर आहेत आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि भक्तांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी.